नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं सांगायचं तर मलाही गंमत वाटली. कसली गंमत वाटली? आज सकाळी मला एक फोन आला आणि ज्याचा फोन आला ती व्यक्ती अनोळखी आहे, त्याचा आवाज ओळखीचा वाटत नाही. हे अगदी साधी सरळ गोष्ट होती. आणि म्हणून मी विचारलं, कोण बोलतंय, काय बोलतंय, कुठून बोलतंय वगैरे चौकशी केली. तर त्यांनी मला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचा फोन नॉट रिचेबल का झालाय असा प्रश्न विचारला. मला वाटलं की कुठल्या तरी पत्रकाराचा फोन असावा, त्याला बातमी द्यायची असेल की कसे काय ते जितेंद्र आव्हाड हे नॉट रिचेबल झाले वगैरे बातमी द्यायची की काय, म्हणून त्याने फोन केला असावा अशी मला शंका आली. पण वस्तुस्थिती तशी नव्हती, कारण विधान सभेमध्ये किंवा इतरत्र जितेंद्र आव्हाड यांच्या बातम्या येत आहेत, झळकत आहेत. अगदी काल परवाच जितेंद्र आव्हाडांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडे बोल ऐकवले वगैरे बातम्या बघितल्या होत्या. आणि जितेंद्र आव्हाड अगदी काय पानिपत आणि वगैरे प्रकरणामुळे बोलत होते आणि म्हणून औरंगजेब वगैरेच्या आस्था आणि प्रेमामुळे बोलत होते, तरी नॉट रिचेबल होण्या इतकं काय त्यांनी केलंय असं माझ्या तरी ऐकिवात नव्हतं. आणि म्हणून मी चकित झालो की नेमकं काय झालंय. म्हणून मी चौकशी केली. तर तो म्हणाला, नाही नाही, मी पत्रकार नाहीये. फोन करणारा म्हणाला, मी पत्रकार नाहीये. म्हटलं, मग कोण आहेस तू? तो अर्थात इंग्रजीमध्ये बोलत होता. तो म्हणाला, हु आर यू? तो म्हणाला, मी पॅलेस्टाईन मधून बोलतोय, गाझा पट्टीतून बोलतोय. तो म्हटलं, गाझा पट्टीतून बोलण्याचं आत्ता काय कारण आणि त्याचा आव्हाडांशी संबंध काय? तर तो म्हणाला, नाही, आज आत्ता परिस्थिती अशी आहे, मी हमासचा कार्यकर्ता आहे, हमासचा एक लढवय्या आहे. आणि पॅलेस्टाईनची गाझा पट्टी जी आहे, त्या गाझा पट्टीमध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. इथले लोकच आता आमच्या विरुद्ध, हमासच्या विरुद्ध उभे ठाकलेले आहेत. आणि आम्हाला आता कोणाचा आधार राहिलेला नाही. आम्हाला कोणी वाचवायचं? आमच्याच लोकांपासून आम्हाला वाचवू शकेल असा एकच माणूस आहे, आणि तो आहे जितेंद्र आव्हाड. कारण तिकडे भारतामध्ये मुंबईजवळ ठाण्यामध्ये राहून गाझा वाचवण्याचा प्रयत्न करणारा फक्त एकच महागाव अख्ख्या जगामध्ये आहे, आणि तो जर जितेंद्र आव्हाड असेल, तर आता गाझाला वाचवण्यापेक्षा गाझामधल्या हमासला वाचवण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आम्हाला जी मदत पाहिजे आहे, ती मदत फक्त जितेंद्र आव्हाड देऊ शकतात. आणि अर्थात जितेंद्र आव्हाड म्हणजे काही छोटी गोष्ट नाही. जितेंद्र आव्हाडांच्या मागे पितृतुल्य असे शरद पवार उभे आहेत, सुप्रिया ताई उभे आहेत, जयंत पाटील आहेत. ही सगळी फौज उभी असेल तर मग हमास गाझा पट्टीत सुद्धा टिकाव धरू शकेल. तेव्हा कृपा करून आम्हाला जितेंद्र आव्हाडांचा दुसरा कुठला नंबर असेल तर द्या. कारण आम्ही सारखे सारखे गेले 2 दिवस फोन लावतोय, पण जितेंद्र आव्हाड हे नॉट रिचेबल आहे. मग मला हसू आलं. अच्छा अच्छा, म्हणजे कोणीतरी गाझापट्टी पण बोलतोय की नाही माहित नाही, पण कोणतरी गंमत करतोय. कारण आज अशी परिस्थिती आहे की इस्रायल पाशी देखील ते हमासवाले लढत लढत वर्षभरापेक्षा अधिक काळ टिकून राहिलेले आहेत. पण आता अमेरिकेत सत्ता बदल झाला, तिकडे बायडेन गेले आणि बायडेनच्या जागी तुमचे काय ते ट्रम्प आले, डोनाल्ड ट्रम्प. आणि त्यामुळे जी विचित्र राजकीय परिस्थिती जगभर बदलायला लागली, त्यामुळे इस्रायल अधिक आक्रमक झालेला आहे. आणि अगदी तडजोडी करून जर अतिरेकी हमासचे लोक इस्रायलच्या अपहरण केलेल्या काय उरलेल्या लोकांना सोडत नसतील, तर इस्रायलने प्राणघातक हल्ले, जोरदार हवाई हल्ले गाझा पट्टीत सुरू केले. आणि आधीच जवळजवळ 70-80% उद्ध्वस्त असलेल्या गाझा पट्टीमध्ये
लाखो लोकांवर भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आधीच वर्षभर जे सतत हल्ले चालू होते, त्यामुळे त्यातले बरेचसे लोक, जवळजवळ 70-80% लोक गाझा सोडून आणि हमासचे लोक सोडले, तर उरलेले गाझा पट्टीतले पॅलेस्टाईनी नागरिक हे जीव मुठीत धरून पळून गेलेले होते. कुठे कुठे निर्वासित शिबिरामध्ये राहत होते. ते मध्यंतरी ट्रम्प आल्यानंतर ज्या तडजोडी झाल्या, त्यामुळे परत एकदा उद्ध्वस्त झालेल्या गाझा पट्टीतल्या आपल्या घरामध्ये काय शिल्लक आहे आणि काय शिल्लक राहिलंय हे बघायला आलेले होते. आणि अचानक परत एकदा इस्रायलने हल्ले सुरू केले आणि त्यातून आता आपला निभाव लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्या गाझा पट्टीतल्या मूळच्या पॅलेस्टाईन नागरिकांनी आता तिथे बसून धुमशान घालणाऱ्या आणि इस्रायलच्या रोजच्या रोज कडी काढणाऱ्या हमास या अतिरेकी संघटनेविरुद्ध आंदोलन सुरू केलं. पॅलेस्टाईनचे दोन भाग आहेत. एक जॉर्डन नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला एक भाग आहे, जिथे पॅलेस्टाईनचा मोठा लोकसंख्या राहते, आणि उरलेले लोक गाझा पट्टी नावाचे जे पॅलेस्टाईनच्या पश्चिमेला किनारपट्टीला जे एक छोटीशी भूप्रदेश आहे तिकडे राहतात आणि त्याला गाझापट्टी म्हणतात. त्यापैकी हमासचा प्रभाव हा, हमासचा अतिरेक आणि हमासचा प्रभाव हा संपूर्ण गाझापट्टीत आहे. वेस्ट बँक म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर जॉर्डन नदीच्या जे वसलेले पॅलेस्टाईनी आहेत, त्यांनी हळूहळू करत इस्रायलची तडजोडी केल्यात आणि इस्रायल त्यांच्याकडे हल्ले करत नाही. पण उठसूट हे हमासचे लोक गाझापट्टीतून कुरपती करतात आणि त्यातूनच गेलं वर्षभर जे चाललं होतं घमासान युद्ध इस्रायलचं, ते गाझापट्टीमध्ये होतं. गाझापट्टीमध्ये अक्षरशः उंदराला किंवा काय ते सशाला लाजवील अशी बिळच्या बिळ किंवा काय ते भुयाराच्या भुयार जमिनी खालून या हमासच्या लोकांनी केली होती. आणि आता इस्रायलने गेल्या वर्षभरात त्या भुयारांमध्ये सुद्धा बॉम्ब टाकून अक्षरशः हजारो लोकांना गाझा पट्टीतल्या मरायची वेळ आलेली आहे. आणि त्यानंतर त्यांना एक आशा वाटत होती की आता ट्रम्प आले आणि ट्रम्पनी जी तडजोड केलेली आहे, शांततेचा प्रस्ताव आणलाय, त्यानुसार अनेक युद्ध कैदी इस्रायलने सोडले, बदल्यात फार किरकोळ काही माणसं अपहरण केलेली हमासने सोडली. त्यामुळे आता परत एकदा शांतता येईल अशी गाझामधल्या नागरिकांची, पॅलेस्टाईनी अरब नागरिकांची, मुस्लिम नागरिकांची अपेक्षा होती. पण गाझा पट्टीतल्या हमासच्या अतिरेक्यांना ते शांतता नको आहे आणि त्यामुळे त्यांनी अजूनही इस्रायलचे सगळेच्या सगळे अपहरण केलेले जे त्यांच्याकडे ओलीस ठेवलेले लोक आहेत त्यांना सोडलेलं नाही. आणि त्यामुळे करार पाळला जात नाही म्हणून इस्रायलने परत एकदा थेट युद्धाची भूमिका घेतली आणि सरळ जबरदस्त हवाई हल्ले सुरू केले. उरलं सुरलं गाझा सुद्धा जमीनदोस्त करून टाकायचं, ही एक प्रकारची भूमिका इस्रायलने घेतल्यामुळे काल परवापासून 2 दिवस हमासच्या विरोधातच या गाझातल्या नागरिकांनी उठाव केलेला आहे की बस झालं, आम्हाला ते हमासचं स्वातंत्र्य आम्हाला नकोय. हमासमुळे आमचे पिढ्यानुपिढ्या बर्बाद झाले आणि किती बर्बाद किती झाले याचा काही हिशोब नाही मित्रांनो. मला आठवतं गुजरातच्या दंगलीनंतर जे जगभर वातावरण निर्माण करण्यात आलं मोदी विरोधात, त्यामध्ये जाफर नावाचे एक गुजराती मुस्लिम उद्योगपती आहेत, ते लंडनमध्ये होते आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये मोदी विरोधात खटला दाखल केला होता. पण पुढे तिथे लंडनमध्ये किंवा युरोपमध्ये असलेल्या गाझाच्या अतिरेकी स्वातंत्र्यवीरांशी संपर्क आला आणि या जाफरचे डोळे उघडले. जाफर सारेशवाला, त्याचे डोळे उघडले की हे लोक इथे बसून स्वातंत्र्याच्या गमजा करतात, त्यावर पैसा कमावतात आणि मरणारे तिथे मरतायत, 4-4 पिढ्या होत आल्या, ते निर्वासित म्हणून जगतायत, त्यांची यांना कदर नाही. हे युरोपमध्ये सुरक्षित जागी बसून स्वातंत्र्याच्या गप्पा मारतात. त्यातून मग जफर सरेशवाला यांनी तो खटला मागे घेतला आणि मोदींची भेट सुद्धा घेतली आणि हळूहळू करत जाफर सरेशवाला हा एक प्रकारे मोदी समर्थक झाला. पण त्याचे डोळे का उघडले लक्षात घ्या, तो गाझाचा विषय.
गाझामध्ये पिढ्यानुपिढ्या किड्या मुंगीसारखे ते गाझामधले पॅलेस्टाईनी मुस्लिम अरब मारले जातात आणि त्यांच्या नावावर जगातून येणारी प्रचंड मदत हे गाझामधले हमासचे अतिरेकी शस्त्रास्त्र खरेदीसाठी वापरतात, जी मदत गाझामधल्या निर्वासित लोकांच्या उपजीविकेसाठी आलेली मदत असते. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्यासाठी येणाऱ्या मदतीवर शस्त्रास्त्र गोळा करून इस्रायलला नामशेष करायला निघालेले हमासवाले हे एक प्रकारे आपला निर्वंश करतायत, पॅलेस्टाईनचा निर्वंश करतायत. हे लक्षात आल्यामुळे आता हमास विरोधात गाझा पट्टीतच उठाव झालेला आहे. वास्तविक पॅलेस्टाईन जो आहे हा दोन विभागात आहे. मी सांगितलं वेस्ट बँक आणि गाझा पट्टी. त्यापैकी वेस्ट बँक वाले आधीच शहाणे झालेत आणि ते कायम हमासच्या विरुद्ध गेलेले. पण हमासचं वर्चस्व हे गाझा पट्टीत आहे आणि त्यामुळे एक प्रकारे पॅलेस्टाईनचे देखील दोन भाग झालेले आहेत, एक वेस्ट बँक आणि गाझा पट्टी. त्या गाझा पट्टी आधीच हमासच्या विरुद्ध गेलेली होती, पण गाझा पट्टीतलं जे पाठिंबा होता त्या बळावर हमासची आतापर्यंत चलती होती आणि दादागिरी चालत होती. पण आता गाझा पट्टीतले लोकच, गाझा पट्टीतले मुस्लिमच हमासला वैतागलेले आहेत, कारण हमासमुळे आपला निर्वंश होणार याची त्यांना खात्री पटलेली आहे. आणि त्यातून त्यांना साक्षात्कार झालेला आहे की आपल्याला इस्रायल पासून वाचवणार कोण असेल तर तो हमासचा विनाश वाचवेल. आणि म्हणून अचानक गेल्या 2 दिवसापासून इस्रायलच्या हल्ल्यातून बचाव करण्यापेक्षा हे सगळे गाझा पट्टीतले मुस्लिम हे हमासच्या विरोधात निदर्शनं करायला उभे ठाकले. आजपर्यंत तो हमासची भाषा बोलत होता. सेव गाझा, जगभर जी मुवमेंट चालायची, चळवळी चालायच्या त्या गाझा बचावसाठी होत्या आणि त्यातले भारतातले म्होरके कोण असतील तर ते तुमचे जितेंद्र आव्हाड होते. ठाण्यामध्ये सेव गाझा अशा टी शर्ट वाटायचे, छापायचे आणि निदर्शनं करायचे ते जितेंद्र आव्हाड. त्यांनी आजपर्यंत कुठला गाझा वाचवला आणि कुठल्या गाझामधल्या मुस्लिम नागरिकांचा बचाव केला माहित नाही. पण मुस्लिम दार्जिनेपणा करता करता हे असे लोक हे हमासला बढावा देत होते, इस्लामी अतिरेक जिहाद जो आहे त्याचं समर्थन करत होते आणि त्याच नादात त्यांनी इशरत जहान ह्या अतिरेकी मुलीचा सुद्धा समर्थन केलं, हे तुम्हाला आठवत असेल, जी एन्काउंटर मध्ये मारली गेली. तर आज अशी परिस्थिती आली की त्या हमासला आपल्याच पाठीराख्यांपासून सुरक्षा मिळेल अशी झाली आहे. अचानक हे सगळे हमासचे लोक, अतिरेकी जिहादी हे आता आपल्यासाठी संकट आहेत हे गाझा पट्टीतल्या मुस्लिम नागरिकांनी, अरब नागरिकांनी ओळखलंय. आणि म्हणूनच त्यांनी काल परवा उघडपणे मैदानात येऊन हमास गो बॅक, हमास गो बॅक, हमास गेट आउट अशा घोषणा देत मोर्चे काढले, निदर्शनं केली. आणि हा इस्रायलचा सगळ्यात मोठा विजय आहे की आजपर्यंत इस्रायल गेली 25, 30, 40 वर्ष जे ओरडून जगाला सांगतोय ते खरं आहे असंच या निदर्शनं करणाऱ्या गाझा पट्टीतल्या नागरिकांचं कथन आहे की आमचा विनाश कशामुळे होत असेल तर इस्रायलमुळे होतं असं नाही. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझा पट्टीतल्या मुस्लिम नागरिकांचे जीव धोक्यात आलेले नाहीत. तर इस्रायलची कळ काढायची आणि मग नागरिकांमध्ये लपायचं आणि मग हल्ला झाला, त्याचे परिणाम गाझा मधला मुस्लिम नागरिक भोगतो. त्यांची मुलं, बाळ, बाया, म्हातारे इस्रायलच्या हल्ल्यात मारले जातात. पण इस्रायलला हल्ला करण्याला प्रवृत्त कोण करतो, डिवचतो कोण, तर हमास. आणि म्हणूनच जर हमास डिवचणार नसेल तर इस्रायल गाझा पट्टीवर हल्ला करणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, गाझा पट्टीतल्या अनेक भागांवर आणि काही भूमीवर इस्रायलने कब्जा केलेला होता. आणि नुसता कब्जा केला नाही, हजारो हजारो संख्येने इस्रायलचे नागरिक
हे गाझा पट्टीच्या भूमीवर जाऊन वसलेले होते. त्यांनी आपल्या वस्त्या आणि कॉलन्या उभारलेल्या होत्या. अशा इस्रायलच्या लोकांना मागे घेऊन इस्रायलच्या एका पंतप्रधान, यापूर्वीचे जे पंतप्रधान होते, मला नाव आठवत नाही, त्यांनी गाझा पट्टीतली जमीन मोकळी करून दिली. इस्रायलने बांधलेली घरं सुद्धा गाझाच्या हवाली केली, गाझा पट्टीतल्या नागरिकांच्या हवाली केली. पण हा एक चांगुलपणा इस्रायलने दाखवला होता. तो चांगुलपणा आम्हाला उपयोगाचा नाही, आम्ही विंचू आहोत, आम्हाला तुम्ही जीवदान दिलं तरी आम्ही तुम्हाला डंख मारणारच, ही भूमिका जेव्हा दाखवली गेली, तेव्हा मग इस्रायल समोर पर्याय राहत नाही. तुम्ही शांततेने जगा, आम्हाला शांततेने जगू द्या, ही भूमिका जर समोरच्याला पटत नसेल तर मग त्याला ठोकून काढणं हाच एकमेव मार्ग राहतो. आणि हळूहळू करत इस्रायलने तोच मार्ग चोखाळला. पण एवढ्यावर समाधान नव्हतं, थोडाफार झडपा व्हायच्या. पण वर्षभरापूर्वी, सव्वा वर्षापूर्वी 1 जूनचा इस्रायलचा एक मोठा सण होता. त्यानिमित्त इस्रायलचे नागरिक गाफील होते. ती संधी साधून हमासच्या लोकांनी अक्षरशः कुंपण तोडून घुसखोरी केली आणि 1200 लोकांना अपहरण करून नेऊन ओलीस ठेवलं. त्याला तर वर्षापेक्षा अधिक काळ झाला. अनेक महिलांवर बलात्कार झाले, अनेकांना घरात घुसून गोळ्या घालून मारलं इस्रायलच्या. आणि त्यातून मग जे आत्ताच 1.5 वर्षापूर्वी, सव्वा वर्षापूर्वी जे हमास आणि इस्रायल यांचं युद्ध सुरू झालं, त्याचं नेमकं कारण ते होतं. लेबेनॉनमध्ये आणि इराणमध्ये बसलेले लोक हे गाझावाल्यांना पाठिंबा देत होते, मदत करत होते. आणि त्यामुळे इस्रायलचं युद्ध एकाच वेळेला इराण आणि लेबेनॉनलाही ठोकणारं झालं. आणि शेवटी या तिन्ही देशांना नामोहरम होण्याची वेळ आली. आणि त्यामुळे इराण असो, लेबेनॉन असो, यांच्या मदतीने आपली सुरक्षा होऊ शकत नाही. त्यामुळे इराण, लेबेनॉन यांच्या तालावर नाचणारे, सिरियाच्या तालावर नाचणारे हमासवाले हेच आपले खरे शत्रू आहेत, हे गाझा मधल्या मुस्लिम अरबांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे गेल्या 2-3 दिवसात हा जो साक्षात्कार झालाय, त्यातून मग हे हमासच्या विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे. थोडक्यात जी कवच कुंडल, जिवंत माणसं, गाझा पट्टीतली जिवंत अरब मुस्लिम माणसं, ही आपल्या सुरक्षेचं कवच म्हणून हमासवाले वापरत होते. इस्रायलला डिवचायचं आणि मारायला आलं की निरपराध माणसं, नागरिक पुढे करायचे आणि त्या नागरिकांना मरू द्यायचं आणि आपली कातडी वाचवायची. ही जी हमासची रणनीती होती, तीच आता वांद्यात आलेली आहे. आणि म्हणून या नागरिकांनी आता ठरवलंय की इस्रायल बरोबर नंतर लढता येईल, आधी आपल्यात बसलेले हे जे स्फोटक आहेत, जिहादी आहेत, त्यांना आधी संपवले पाहिजेत. जे काम इस्रायल करतं तेच गाझा पट्टीतल्या मुस्लिम नागरिकांना करावं असं वाटलं. हा इस्रायलचा मोठा विजय आहे की इस्रायल शांततावादी आहे आणि शांतता नको असलेले लोक आपल्यातच वसलेले आहेत. आणि त्या हमासमुळे आपला जीव धोक्यात आलाय. गाझा धोक्यात नाही, हमास धोक्यात आहे. आणि हमासला संपवलं तर गाझाचा बचाव होऊ शकतो, हे गाझा पट्टीतल्या नागरिकांच्या लक्षात आलंय. फक्त ते जितेंद्र आव्हाड सारख्या लोकांच्या कधी लक्षात येईल तो शोधी नाही. आणि म्हणून आता हमासच्या लोकांना आपल्याच नागरिकांची, आपल्याच पाठीराख्यांची भीती वाटते. इस्रायल मारणार नाही किंवा इस्रायल आपल्याला मारू शकणार नाही, पण आपलेच गाझा पट्टीतले मुस्लिम नागरिक आपली कत्तल केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी भीती वाटलेली आहे. त्यातून मग त्यांना असं वाटतं की आता ठाण्यातले जितेंद्र आव्हाड आपल्याला वाचवू शकतील, ट्रम्प किंवा आणखीन जगातला कोणी आपल्याला वाचवणार नाही. पण सेव गाझा म्हणणारा आपला लढवय्या योद्धा जितेंद्र आव्हाड हाच आता सेव हमास असे टी शर्ट काढून हमासला वाचवू शकतो, अशा भूमिकेतून कदाचित हे लोक जीवाच्या आकांताने जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतील. पण कदाचित जितेंद्र आव्हाड पण घाबरलेले असतील की जर
अतिशय पिन पॉइंटेड असा हवाई हल्ला इस्रायल हा गाझा पट्टीवर करू शकत असेल आणि त्यांची भूमिगत भुयार आणि लपण्याच्या जागा सुद्धा उद्ध्वस्त करत असेल, तर इस्रायलचे मारेकरी किंवा इस्रायलचे हल्लेखोर, हवाई हल्लेखोर हे ठाण्यातल्या आपल्या घरापर्यंत सुद्धा येऊ शकतात. ठाणा, मुंब्रा, कळवा इकडे येऊन पण आपल्याला इस्रायल धडा शिकवू शकेल, अशा भीतीने कदाचित जितेंद्र आव्हाड हे नॉट रिचेबल झाले असते. मी त्याला सांगितलं की बाबा तू शरद पवारांना कॉन्टॅक्ट कर, रोहित पवारांना कॉन्टॅक्ट कर, जयंत पवारांना कॉन्टॅक्ट कर, सुप्रिया ताईंना कॉन्टॅक्ट कर. ते कदाचित जितेंद्र आव्हाडांच्या संपर्कात असतील, त्यांच्याकडून त्यांचा नंबर मिळवा किंवा पत्ता मिळवा आणि जितेंद्र आव्हाडांना भेटा. जितेंद्र आव्हाड सेव्ह हमास अशी टी शर्ट चढवून हमासचा बचाव करू शकतील. कधी करतील, कसा करतील मला माहित नाही, पण टी शर्ट छापून देण्याचं काम जितेंद्र आव्हाड नक्की करतील. सेव्ह हमास असे टी शर्ट घालून लवकरच जितेंद्र आव्हाड हे मैदानात आले, टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर आले, तर मला नवल वाटणार नाही, अशी मी त्याची समजूत काढली. आता तो जितेंद्र आव्हाडांना मला फोन करणारा कसा कॉन्टॅक्ट करेल मला माहित नाही, पण हे जितकं हास्यास्पद आहे तितकंच जितेंद्र आव्हाड यांचं सेव्ह गाझा आंदोलन हे सुद्धा हास्यास्पद होतं. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.